चला चौथ्या क्रमांकासाठी मॅच सुरू होते. टालगाव आणि मनव या दोन टीमच्या दरम्यान मनव टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. अभिजित हिनुगले तात्या आणि त्याच्या जोडीला प्रथमेश. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला परंतु आउटसाइड डॉपस्टम्प जास्त मागे टाकला त्यामुळे अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा न संघाचा श्री गणेश झाला. टीमच्या धावसंख्येला स्वरूपात टीमची धावसंख्या 1. हा बॉल डॉट आला. बंटी करमलकर ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलाय. दुसरा बॉल पिचिंग झाल्यानंतर लेफ्ट साइडला सोडून दिलाय. अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल परंतु 1 रन तर काढली. व्हाईट +1 2 धाबा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 3. एका ओव्हरचं षटक, एका ओव्हरची मॅच. चौथ्या क्रमांकासाठी ही मॅच खेळवली जाते. फुल टॉस बॉल प्रथमेशने उडवलाय मिड विकेटला. बॉल हवेत केला कारण फटका फसलाय मी म्हणेल प्रथमेशचा. तरी सुद्धा 2 धाबा मिळत आहेत. पहा पावसाला आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. थोडी वेळासाठी विश्रांती घेतली होती पावसानं. आता पाऊस मात्र सुरुवात झाली पावसाची. जोर वाढला पावसाचा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल करायचा होता परंतु फटका फसलाय. थोडासा खाली राहिला प्रथमेश साठी. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. टीमची धावसंख्या 4 5 माफ करा. त्याच्यामध्ये 2 व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पहा गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर बंद. पुन्हा एकदा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रथमेशला बीट केलं मी म्हणेन. या ओव्हर मध्ये 3 चेंडू निर्धाव आलेत. बंटी करमलकर अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह इथे रनआउटची संधी आहे परंतु बंटी काय करतोय. स्लो मोशन मध्ये लावण्याचा प्रयत्न होता. बॉल थांबला. पाणी साठल्यामुळे त्यामुळे 1 रन झाली. प्रथमेश बॅट मधून सिंगल नंतर टीमची धावसंख्या 6. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि स्ट्रायकिंग इला खेळण्यासाठी तात्या. ओहो तात्याच्या बॅट मधून एक धमाका आलाय. बॉलला पाठवलाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड आणि बॉल सीमा पार. तात्याच्या बॅट मधून षटकार. अशा पद्धतीने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आणि 13 रनचं टार्गेट. 13 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. चला मॅक्स स्पोर्ट्स घोगाव टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर SD11 गणेशवाडी टीमची जी बॅट आहे ती बॅट त्यांच्याकडे सुपूर्द करायची आहे. SD11 गणेशवाडी या टीमची बॅट तुमच्याकडे आहे. ती मात्र SD11 गणेशवाडी या टीमच्या कडे सुपूर्द करायची आहे. रुपेश भावके. चला 12 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये आणि 12 रनच्या आता लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मनव टीमला. माफ करा 13
बंटी करमलकर आणि त्याच्या जोडीला दीपक. पहिलाच बॉल चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे खराब फिल्डिंग, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि ते रनआउटची संधी. फलंदाज बाद, दीपक बाद होतोय. चांगली चेंडू फेकी, लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती. 2 धावा झाल्या असत्या, परंतु दीपकचं लेझी क्रिकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे आउट होते, बाद होते. म्हणजे इथे सिंगल आली, फक्त सिंगल येईल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 13 करायचे आहे. तात्या गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका होता ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा. तिथे फिल्डिंग सुद्धा खराब झाली होती, चान्स होता बॉल घेण्याचा, परंतु दीपक उशिरा धावला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धाव्यासाठी थोडासा स्लो धावला तो, त्याच्यामुळे रन आउट धावचीच्या स्वरूपामध्ये तो बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही विजयासाठी 12 धावा, कारण 13 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. ओहो, फटका फसलाय. बॉल विकेट कीपर बॉलच्या खाली, अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज आता बंटी करमलकर बाद. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक विकेटचं पतन. बंटी करमलकर याचा फटका फसलाय, मी म्हणेन लाफ करायचा होता ऑन साइडला. रबर बॉल स्पर्धा तुम्ही खेळता त्यावेळेस मात्र टेनिस बॉल क्रिकेट मधून तुम्ही ट्रान्झिशन करता रबर बॉल क्रिकेट मध्ये, त्यावेळेस मात्र प्रत्येक फलंदाजासाठी ते आव्हान असतं, कसोटी असतं, सोपं नाहीये. रबर बॉल स्पर्धा जो लेदर क्रिकेट खेळतो तो मात्र रबर बॉल स्पर्धा चांगल्या पद्धतीने खेळतो. दोन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती रन झालेत 1, म्हणजे अजूनही 12 धावांची आवश्यकता 4 बॉल मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस. चार बॉल 12 रनची गरज. बॅकफुटला जाऊन कट केलाय, सिंगल मात्र आली. सिंगल न काम चालणार नाहीये, कारण आता 3 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. चला घाई करा प्लीज. तात्या बॅट्समनला सांगा तुम्ही, कारण तुम्ही पोलीस आहात, पोलिसांचं ऐकतील लोक. ओहो, इथे पहा पायथी टाकलाय बॉल, त्यामुळे डॉट बॉल. आता 2 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी 12. 2 बॉल मध्ये 11 पाहिजे, कारण 13 धावांचं लक्ष होतं. टीमची धावसंख्या 2. दोन बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. दोन बॉल 11. यावेळेस फटका हवेत केलेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अप्रतिम झेल टिपला. फलंदाज अक्षय बाद. चला तिथेच राहा अक्षय. 1 बॉल 11. हो, नवीन बॅट्समन येणार स्ट्राईक वरती, जा लवकर. चला धावा. आईला पाऊस वाढलाय.
एक बॉल आणि 11 धाबांची आवश्यकता. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आता सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोरात आम्ही घेऊन येणार आहोत. श्री निनाय देवी स्पोर्ट तुलसन या टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. SD11 गणेशवाडी या टीमच्या समोर 2 षटकांची मॅच आहे, लक्षात घ्या. आणि SD11 या टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन देसाई आणि त्याच्या जोडीला सुजित खोत. आज सचिन देसाई चांगला खेळलाय.